काल आपण स्ट्रक्चर आणि फंक्शन ऑफ ग्लँड्स इथपर्यंत आलो होतो. तर आज त्याच्या पुढे आपण जाऊया. कोणत्या कोणत्या ग्लँड आहे याचं सगळं हिस्टॉलॉजी आणि त्याचे फंक्शन्स जे ते आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचे आहे. तर एंडोक्राइन ग्लँड आहेत ह्या. एंडोक्राइन ग्लँडमध्ये त्यांचे हार्मोनल सिक्रिशन्स आणि त्यांचे फंक्शन्स हे सगळे आपण बघणार आहोत. एंडोक्राइन ग्लँड म्हणजे काय हे तुम्हाला मी कालच सांगितलंय, आता परत ते सांगत नाही बसत. त्या एंडोक्राइन ग्लँड मधली पहिली ग्लँड आहे पिट्युटरी ग्लँड. याला हायपोफायसिस असं पण म्हणतात. हा ब्रेनचा पार्ट आहे. ओके, सॅडल शेप एक जागा असते स्पिनॉइड बोन मध्ये, तर त्याला सेला टर्सिका असं म्हणतात. ब्रेनच्या बेसला हा भाग आहे फ्रंटल लोब मध्ये. ओके, तिथे ही पिट्युटरी ग्लँड असते. हे जे पिट्युटरी ग्लँडचे हार्मोन्स आहे हे दुसऱ्या एंडोक्राइन ग्लँडचं सिक्रिशन कंट्रोल करतात. म्हणून या पिट्युटरी ग्लँडला मास्टर एंडोक्राइन ग्लँड असं म्हणतात. कोणी लोक डायलॉग पण मारतात याच्यामध्ये, एंडोक्राइन ग्लँड इज अ मास्टर ऑफ एंडोक्राइन ऑर्केस्ट्रा. ओके, असं ते म्हणतात. तर हे जे हार्मोन सिक्रेट केले जातात पिट्युटरी ग्लँड कडनं हे हायपोथॅलॅमस मधून सिक्रेट करतात. ओके, हे हार्मोन्स हायपोथॅलॅमस मधून सिक्रेट झालेले असतात. याचं एक्झाम्पल पहा, थायरोट्रॉपिन नावाचं एक हार्मोन आहे. थायरोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन असं एक आहे त्याचं नाव. त्याच्यामुळे काय होतं, थायरोट्रॉपिन हे रिलीज होतं, TSH हे रिलीज होतं. सो ते थायरोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन हे पिट्युटरी मधनं निघत असतं. आता या पिट्युटरी ग्लँडचे 3 पार्ट असतात. एक अँटेरियर पिट्युटरी, दुसरं मिडल लोब आणि तिसरं पोस्टेरियर. पोस्टेरियर पिट्युटरी आणि अँटेरियर पिट्युटरी हे पुढचे आणि मागचे असतात आणि त्याच्यामध्ये मिडल लोब असतो. सो असे 3 पार्ट या पिट्युटरीचे असतात. जर समजा आपण लॉन्जिट्युडिनल सेक्शन बघितला म्हणजे LS पिट्युटरी ग्लँडचा, जर समजा आपण LS बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं, हायपोफायसिसचा LS येतो किंवा पिट्युटरीचा LS आहे, दोघंही आपण काही म्हणू शकतो. तर त्यामध्ये स्ट्रक्चर काय दिसतं, हिस्टॉलॉजिकली स्ट्रक्चर काय दिसतं, तर स्मॉल पोर्शन दिसतो, त्याला पार्स ट्युबरालिस असं म्हणतात. हा अपवर्ड साईडला एक्सटेंड झालेला असतो अँटेरियर लोब मधून. कनेक्टिंग त्याला हायपोफायसिस असतं, त्याला हायपोथॅलॅमस असतं. हायपोथॅलॅमसला ते कनेक्ट झालेलं असतं. ते सेल टाईप्स जर आपण त्याच्यातल्या बघितल्या हायपोफायसिस मधल्या, तर अँटेरियर लोब किंवा ॲडिनो हायपोफायसिस आणि पोस्टेरियर लोब किंवा न्यूरो हायपोफायसिस असं त्यांचं डिव्हिजन होतं. सेल टाईप्सच्या आधारावरून हे डिव्हिजन झालेलं आहे हायपोफायसिसचं. अँटेरियर लोबला ॲडिनो हायपोफायसिस म्हणतात, पोस्टेरियर लोबला न्यूरो हायपोफायसिस म्हणतात. नाव जर समजा आपण ॲडिनो हायपोफायसिस बघितलं तर याच्यामध्ये अजून 3 पार्ट पडतात. पहिला असतो पार्स डिस्टालिस, दुसरा असतो पार्स ट्युबरालिस आणि तिसरा असतो पार्स इंटरमीडिया. ॲडिनो हायपोफायसिस जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये क्रोमोफियर सेल्स असतात. त्याच्यामध्ये ॲसिडोफिल असतो, नंतर ऑक्सिफिल सेल असतात, नंतर बेसोफिल सेल असतात. असं सगळ्यांनी ते बनलेलं असतं. न्यूरो हायपोफायसिस हे जर कंपोज केलं तर त्याच्यामध्ये 3 पार्ट्स असतात. पार्स नर्व्होसा, नंतर इन्फंडिबुलम आणि मेडियन इमिनन्स. नाव पार्स नर्व्होसा जर आपण बघितलं तर इपेंडायमल सेल्स त्याच्याने ते बनलेलं असतं किंवा मोसी न्यूरोग्लियल सेलने बनलेलं असतं. आणि
प्युटीसाइट्स ज्या असतात याच्यामध्ये पिट्युटरी हार्मोन सिक्रेट होत असतात. नाव आता ही जी अँटेरियर पिट्युटरी आहे किंवा ॲडेनो हायपोफायसिस आहे याच्यामधून कोणते कोणते हार्मोन सिक्रेट होतात? तर पहिल्यांदा ॲड्रिनो कार्टिकोट्रॉपिक हार्मोन म्हणजे ACTH, नंतर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजे TSH, नंतर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजे FSH, नंतर ल्युटिलायझिंग हार्मोन म्हणजे LH, नंतर ग्रोथ हार्मोन म्हणजे GH आणि प्रोलॅक्टिन असे 6 हार्मोन ह्या अँटेरियर पिट्युटरीमधनं सिक्रेट होतात. फार महत्वाचे हार्मोन्स आहेत हे. आणि याच्यावरती दुसऱ्या एंडोक्राइन ग्लँडचं फंक्शन अवलंबून असतं. काल आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टडी करताना ल्युटेनायझिंग हार्मोन बद्दल बोललो आणि पाहिलं आपण तिथे. नाव हार्मोन्स हे मिडल लोब पिट्युटरीमधून कोणते कोणते हार्मोन सिक्रेट होतात? त्याच्यामधून एकच हार्मोन निघतं ते म्हणजे मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. ओके, त्याला इंटरमेडियन्स असं पण म्हणतात. आलं लक्षात? नाव हार्मोन पोस्टेरियर पिट्युटरी किंवा न्यूरो हायपोफायसिस मधून कोणते हार्मोन सिक्रेट होतात? तर त्यामधून एक असतं ऑक्सिटोसिन म्हणजे OT, दुसरं असतं अँटीडायुरेटिक हार्मोन किंवा व्हासोप्रेसिन म्हणजे ADH. असे हे 2 हार्मोन यांच्यापासून निघतात. नाव अँटेरियर पिट्युटरी आणि त्याचे फंक्शन्स काय, त्याच्या हार्मोन्स सिक्रेट जे होत असतात त्या हार्मोन्सचे फंक्शन्स काय ते आता आपण बघूया. पहिलं आहे ॲडिनो कार्टिकोट्रॉपिक हार्मोन म्हणजे ACTH किंवा कार्टिकोट्रॉपिन असं पण त्याला म्हणतात. 6 हार्मोन सिक्रेट होतात अँटेरियर पिट्युटरी मधून. आपण वरती बघितलं तर हे अँटेरियर लोब ऑफ पिट्युटरी मधून सिक्रेट होतं. ACTH जे ते ॲड्रिनल कॉर्टेक्सला स्टिम्युलेट करतं. मग त्या ॲड्रिनल कॉर्टेक्स मधून ग्लुकोकॉर्टिकॉइड्स सारखे स्टेरॉइड म्हणजे कॉर्टिसॉल सिक्रेट होतं, कॉर्टिसॉल प्रोड्यूस होतं. त्या कॉर्टिसॉलचा व्हायटल रोल असतो मेटाबॉलायझिंग कार्बोहायड्रेट म्हणजे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम मध्ये या कॉर्टिसॉलचा व्हायटल रोल असतो. नाव दुसरं ACTH. हे ACTH जे आहे ते मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग प्रॉपर्टीज असतात त्याच्या, त्यामुळे स्किनचं पिगमेंटेशन वाढतं. दुसरं थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन TSH, त्याला थायरोट्रॉपिन असं पण म्हणतात. TSH जे आहे ते थायरॉइड ग्लँडवरती ऍक्ट होतं आणि थायरॉक्झिन रिलीज होतं त्यातनं, T4 त्याला म्हणतात. आणि ट्रायआयोडोथायरॉनिन T3 पण सुद्धा त्यातनं रिलीज होतं. ह्यामुळे बॉडीचं पूर्ण मेटाबॉलिझम रेग्युलेट होतं. TSH जे असतं ते थायरॉइड ग्लँडवरती ऍक्टिव्हिटी करतं आणि मग थायरॉइड ग्लँडमधनं थायरॉक्झिन म्हणजे T4 आणि ट्रायआयोडोथायरॉनिन म्हणजे T3 हे 2 हार्मोन थायरॉइड ग्लँडमधून सिक्रेट होतात आणि त्याच्यामुळे बॉडीचं मेटाबॉलिझम जे आहे ते रेग्युलेट होतं. नाव हायपोथॅलॅमस जे त्यामधनं ग्रोथ हार्मोन सुद्धा म्हणजे ग्रोथ हार्मोन इन्हिबिटिंग हार्मोन जे ते सुद्धा रिलीज होतं. यामुळे TSHचं जे सिक्रिशन आहे ते इन्हिबिट होतं. हे जे ग्रोथ हार्मोन इन्हिबिटिंग हार्मोन आहे GHIH हे सुद्धा हायपोथॅलॅमस मधून निघतं. त्यामुळे TSHचं सिक्रिशन जे आहे ते थांबवलं जातं. नाव तिसरं हार्मोन फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन जे आहे याला FSH म्हणतात. हे FSH जे याच्यामध्ये ग्रोथ आणि सिक्रिशन असतं ओव्हेरियन फॉलिकलचं. या FSH मुळे ओव्हेरियन फॉलिकलची ग्रोथ होते
आणि त्या ओव्हॅरियन फॉलिक्युलमधनं सिक्रिशन चालू होतं वुमनमध्ये म्हणजे फिमेलमध्ये. आणि ह्याच FSHमुळे मेनमध्ये म्हणजे माणसांमध्ये स्पर्म प्रोडक्शन सुरुवात होते. सो हे जे ते फॉलिक्युल स्टिम्युलेटिंग हार्मोनपासून फंक्शन जे आहे ते आपण पाहिलं. नाव चौथं ल्युटिनायझिंग हार्मोन. हे ल्युटिनायझिंग हार्मोन काय आहे तर हे ल्युटिनायझिंग हार्मोन काय आहे तर याच्यामुळे ओव्ह्युलेशन स्टिम्युलेट होतं आणि तिथे कॉर्पस ल्युटियम फॉर्म्युलेशन होतं फिमेलमध्ये. आणि मेलमध्ये LH मुळे काय होतं याला इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन असं म्हणतात ICSH. तर ते मेलमध्ये LHचं फंक्शन म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोनचं फंक्शन जे त्यामुळे टेस्टोस्टेरॉनचं सिक्रिशन हे प्रभावित होतं. आणि दुसरे जे सेक्स हार्मोन्स आहेत स्पेशलाइज्ड एरियामधून निघतात टेस्टिसच्या स्पेशलाइज्ड एरियामधून जे निघतात सेक्स हार्मोन्स त्या सेक्स हार्मोन्सचं आणि टेस्टोस्टेरॉनचं सिक्रिशन जे आहे ते प्रभावित होतं ह्या ICSH मुळे इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन. ओके हे मेल्समध्ये ल्युटिनायझिंग हार्मोनच्या याच्यामुळे होतं. नाव ग्रोथ हार्मोन. हे 5वा हार्मोन आहे ह्या अँटेरियर पिट्युटरी पासून सिक्रेट होणार. नाव ग्रोथ हार्मोन जे याला HGH असं पण म्हणतात ह्युमन ग्रोथ हार्मोन किंवा सोमॅटोट्रॉपिन असं पण याला म्हणतात. हे जे ग्रोथ हार्मोन आहे ह्याच्यामुळे स्पेशल लिव्हर सेल्स ज्या आहेत त्या प्रोड्यूस होतात. त्यांना स्पेशल लिव्हर सेल्सना स्टिम्युलस मिळतो ग्रोथ हार्मोनमुळे. तर त्यामुळे त्या लिव्हर सेलमधून सोमॅटोमेडिन हे सिक्रेट होतं सोमॅटोमेडिन C हे सिक्रेट होतं. आणि हे पूर्ण बॉडी ऑर्गनच्या पूर्ण बॉडी टिश्यूच्या ग्रोथसाठी हे नेसेसरी असतं क्रिटिकल असतं फार. पूर्ण बॉडी टिश्यूच्या ग्रोथसाठी हे सोमॅटोमेडिन C जे आहे ते इम्पॉर्टंट असतं. नाव हे ग्रोथ हार्मोन जे ते अमिनो ऍसिडच्या मुवमेंटमध्ये सुद्धा असिस्ट करतं म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं फंक्शन असतं. टिश्यू सेल्समध्ये अमिनो ऍसिडची मुवमेंट होते याच्यामुळे. आणि ट्रान्सफॉर्मेशन जे अमिनो ऍसिडचं ते प्रोटीन्समध्ये होतं आणि बॉडीला ते अमिनो ऍसिडचं ट्रान्सफॉर्मेशन आवश्यक असतं. तसंच ग्रोथ हार्मोन जे ते फॅटी ॲसिडच्या रिलीजमध्ये सुद्धा मदत करतं. आदिपोस टिश्यूमधून फॅटी ॲसिड मुक्त होतात आणि मग त्या फॅटी ॲसिडचा उपयोग आपल्याला बॉडीच्या ॲक्टिव्हिटीसाठी होतो. बॉडीला एनर्जी मिळवण्यासाठी त्या फॅटी ॲसिडचा वापर केला जातो. सो ग्रोथ हार्मोनमुळे हे घडतं. पुढे ग्रोथ हार्मोन जे ते ब्लड न्यूट्रिएंट लेव्हल रेग्युलेट ठेवण्यासाठी सुद्धा मदत करतं. ज्यावेळेस आपण जेवत असतो खात असतो किंवा ज्यावेळेस आपण उपवास करत असतो तर त्यावेळेस ग्रोथ हार्मोनमुळे रक्तामधली न्यूट्रिएंट लेव्हल कॉन्स्टंट ठेवायला मदत होते. आपण जरी उपवास केला किंवा आपण जरी खात असलो तरी पण त्यामुळे ब्लडची न्यूट्रिएंट लेव्हल कमी जास्त होत नाही ती एकसारखी राहते. रक्तामध्ये न्यूट्रिएंट्स जे ते एकसारखे राहतात. मग ते कशामुळे घडतं तर ह्या ग्रोथ हार्मोनमुळे घडतं. हे ग्रोथ हार्मोन जे ते रक्तातली न्यूट्रिएंट लेव्हल ही कॉन्स्टंट ठेवतात. जेव्हा ग्रोथ हार्मोन हे सफिशियंट अमाऊंटमध्ये असतं तर हायपोथॅलॅमस काय करतं GHIH सिक्रेट करतं. म्हणजे ग्रोथ हार्मोन इनहिबिटिंग हार्मोन. त्यामुळे काय होतं की ग्रोथ हार्मोन अजून पुढे जास्त त्याची लेवल वाढत नाही. ग्रोथ हार्मोनची लेवल जास्त नाही वाढत. ती का बरं तर या हायपोथॅलॅमसमधून GHIH म्हणजे ग्रोथ हार्मोन इनहिबिटिंग हार्मोन
सिक्रेट होतं, म्हणून याचं हार्मोनची लेवल वाढत नाही, त्याची पण लेवल कॉन्स्टंट ठेवली जाते. नाव शेवटचं 6वं हार्मोन प्रोलॅक्टिन, याला PRL असं पण म्हणतात. हे जे प्रोलॅक्टिन हार्मोन आहे हे मिल्क प्रोडक्शन स्टिम्युलेट करतं. वुमनमध्ये ज्यावेळेस प्रेग्नन्सी होते तर प्रेग्नन्सी झाल्यानंतर मिल्क प्रोडक्शन जे ते सुरुवात करण्यासाठी प्रोलॅक्टिनचं सिक्रेशन जे ते आवश्यक असतं. मेन जे ते प्रोलॅक्टिन सिक्रेट करतात. मेनमध्ये सुद्धा प्रोलॅक्टिन सिक्रेशन होतो, तर त्या प्रोलॅक्टिनचं फंक्शन काय आहे मेनमध्ये हे अजून सुद्धा सापडलेलं नाही आहे. नाव हे जे प्रोलॅक्टिन आहे हे मेन्स्ट्रुअल पिरियड्स पण कंट्रोल करतो. ज्यावेळेस प्रेग्नन्सी होते तर त्या प्रेग्नन्सी नंतर मेन्स्ट्रुअल पिरियड्स कंट्रोल होतात या प्रोलॅक्टिन हार्मोनमुळे. नाव हे अँटेरियर पिट्युटरी पासून सिक्रेट होणारे आपण हार्मोन्स बघितले आणि त्यांचं फंक्शन बघितलं. आता मिडल लोब जे आहे पिट्युटरीचा त्याचं फंक्शन पाहू आणि त्याच्यामधून जे हार्मोन सिक्रेट होतं त्याचं फंक्शन पाहू. तर त्या मिडल लोब पासून मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन किंवा इंटरमेडिन्स हे सिक्रेट होतं. तर हे मिडल लोब ऑफ पिट्युटरी पासून सिक्रेट होतं. हे जे MSH आहे याच्यामध्ये मेलॅनिनचं रिलीज होतं. मेलॅनोजेनेसिस ही प्रोसेस होते. त्याच्यामध्ये मेलॅनोसाइट जे आहेत ते वाढतात स्किनमध्ये आणि हेअर सुद्धा वाढतात स्किनमध्ये. नाव MSH जे त्याला काही इफेक्ट असतो. MSHचा इफेक्ट ॲपेटाईटमध्ये पण असतो, म्हणजे भूक लागणे वगैरे, आणि सेक्शुअल अरोजलमध्ये सुद्धा MSHचा काही इफेक्ट आहे. MSH हे स्किनच्या कलर साठी अवलंबून आहे. स्किनच्या कलर हे या MSH वरती अवलंबून असतो. ह्युमन बिईंगमध्ये स्किनचा कलर सुद्धा MSH मुळे, म्हणजे मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन, याच्यामुळे हे आपल्याला स्किनचा कलर याच्यामुळे इफेक्ट देतो MSH मुळे. MSH ची लेवल जर इन्क्रीज झाली फिमेलमध्ये तर प्रेग्नन्सीमध्ये फिमेलमध्ये MSH ची लेवल इन्क्रीज होते. नाव पोस्टेरियर पिट्युटरी याच्यापासून सिक्रेट होणारे हार्मोन कोणते आहे आणि त्यांचं फंक्शन काय हे आता आपण पाहू. ओके. पहिलं आहे ऑक्सिटोसिन. पोस्टेरियर पिट्युटरी मधला हार्मोन पहिलं जे आहे ते ऑक्सिटोसिन आहे. याचं मेन फंक्शन जर तुम्ही बघितलं ऑक्सिटोसिनचं मेन फंक्शन जर बघितलं तर युटेराइन कॉन्ट्रॅक्शन मध्ये याचं फंक्शन आहे. बिफोर आणि आफ्टर बर्थ, बाळाचा ज्यावेळेस जन्म होतो त्याच्या आधी आणि नंतर हे ऑक्सिटोसिन सिक्रेट होत असतं. सेकंड आणि थर्ड स्टेज लेबरमध्ये याचा उपयोग होतो आणि त्यामुळे युटेरस जी आहे ती कॉन्ट्रॅक्ट होते आणि त्यामुळे बाळ बाहेर येतं. नाव ऑक्सिटोसिन जे ते ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेस सुद्धा रिलीज होत असतं. पहिल्या काही आठवड्यांमध्ये ज्यावेळेस आपल्याला दूध येतं, म्हणजे बाईला ज्यावेळेस दूध येतं बर्थ झाल्यानंतर, म्हणजे प्रेग्नन्सी डिलिव्हरी झाल्यानंतर ज्यावेळेस बाईला दूध येतं त्यावेळेस ऑक्सिटोसिन हे रिलीज होत असतं पहिल्यांदा काही वीकपर्यंत, काही आठवडे. त्यामुळे सोशल बिहेवियर कंट्रोल करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
ऑक्सिटोसिन हे वुंड हिलिंगमध्ये सुद्धा उपयोगामध्ये येतं. त्याच्यामुळे डिलिव्हरीसाठी फिटस तयार होतो ऑक्सिटोसिनमुळे. रोमॅन्टिक अटॅचमेंट किंवा लव्ह हार्मोन सुद्धा म्हणतात ऑक्सिटोसिनला. अँटीडायुरेटिक हार्मोन दुसरं आहे, त्याला व्हासोप्रेसिन किंवा पिट्रेशिन असं पण म्हणतात. नाव हे जे एडीएच आहे अँटीडायुरेटिक हार्मोन, त्याला एडीएच नाव दिलेलं आहे. ते कलेक्टिंग टिब्युल्सवरती, नेफ्रॉन्सच्या कलेक्टिंग टिब्युल्सवरती ऍक्ट करतं, त्याची ऍक्शन असते. त्यामुळे कलेक्टिंग टिब्युलची जी परमिएबिलिटी आहे ती चेंज होते आणि जास्तीत जास्त वॉटर जे ट्युब्युलर फ्लुइडमध्ये ते परत शोषलं जातं, रिस्टोअर केलं जातं. त्यामुळे वॉटरचं कॉन्झर्वेशन होतं बॉडीमध्ये आणि युरिन व्हॉल्यूम जो आहे तो कमी होतो. तर असं या अँटीडायुरेटिक हार्मोनचं फंक्शन आहे. नाव जर समजा आपण एडीएच बघितलं, एडीएचचं सिक्रेशन बघितलं, तर हे ऑलमोस्ट निग्लिजिबल आहे. फार थोड्या अमाऊंटमध्ये युरिन जी आहे ती 15 ते 16 लिटर्स पर डे एवढी युरिन आपल्या शरीरातून बाहेर पडू शकते. जर समजा एडीएचचं सिक्रेशन हे एकदम कमी झालं किंवा निग्लिजिबल झालं, फार कमी किंवा एकदम निग्लिजिबल जर झालं, तर आपल्या शरीरातून 15 ते 16 लिटर युरिन एका दिवसामध्ये बाहेर पडू शकते. म्हणजे इतकं पाणी आपल्या शरीरातून बाहेर पडेल जर समजा एडीएचचं सिक्रेशन एकदम कमी होऊन गेलं तर. आणि याला डिहायड्रेशन आपण म्हणू. समजा 15 ते 16 लिटर पाणी जर आपल्या शरीरातून बाहेर पडलं रोज, तर यामुळे आपल्या शरीरामध्ये डिहायड्रेशन होईल. नाव व्हासोप्रेसिन याच्या जर समजा लेवल वाढली तर सिस्टमिक ब्लड प्रेशर जे आहे ते वाढतं. तिथे व्हासो कॉन्स्ट्रिक्शन वाढतं. पेरिफेरल आर्टरिओल्स मध्ये व्हासो कॉन्स्ट्रिक्शन वाढतं आणि कॅपिलरीज मध्ये फार्माकोलॉजिकल डोसेस मध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. सिस्टमिक ब्लड प्रेशर वाढतं त्या व्हासोप्रेसिनमुळे, कारण व्हासो कॉन्स्ट्रिक्शन होतं आणि कॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे प्रेशर वाढतं. पेरिफेरल आर्टरिओल्सचं कॉन्स्ट्रिक्शन होतं, कॅपिलरीजचं पण कॉन्स्ट्रिक्शन होतं. म्हणून फार्माकोलॉजिकल डोसेसमध्ये सुद्धा व्हासोप्रेसिन देतात. नाव थायरॉइड ग्लँड ही दुसरी ग्लँड आता आपण पाहतोय. थायरॉइड ग्लँड मध्ये काय होतं ते आपण पाहतोय. सो थायरॉइड ग्लँड ही लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड आहे. अडल्ट ह्युमन मध्ये लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड आहे ही थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँड ही 2 लॅटरल लोबने जोडलेली असते, एकत्र जोडलेली असते. मिडलला नॅरो ब्रिज असतो त्याच्यामध्ये आणि त्याला इस्टमस असं म्हणतात. हे रिलेटिव्हली लार्ज असतं, वुमन मध्ये लार्ज असतं आणि चिल्ड्रन मध्ये पण लार्ज असतं. वुमन आणि चिल्ड्रन मध्ये ही थायरॉइड ग्लँड ही लार्ज असते. टीएस जर आपण बघितलं थायरॉइड ग्लँडचा तर त्यामध्ये काय दिसतं, तर मोस्ट फॅमिलियर एंडोक्राइन ग्लँड आहे ही थायरॉइड ग्लँड. म्हणजे याच्यामध्ये राईट आणि लेफ्ट असे लोब असतात आणि हे जोडलेले असतात व्हेंट्रल साईडला. ट्रकियाच्या
वेंट्रल साईडला इस्मसने जोडलेले असतात. ते थायरॉइड ग्लँड जी आहे त्याच्यामध्ये फ्रेमवर्क, कनेक्टिव्ह टिश्यूचं फ्रेमवर्क असतं. त्यामध्ये बरेचसे गोल किंवा ओव्हल फॉलिकल्स असतात किंवा व्हेसिकल्स असतात वेगवेगळ्या साईजचे, आणि हे कॅप्सूलने कव्हर केलेले असतात. हिस्टॉलॉजिकली जर आपण बघितलं तर राऊंडेड थायरॉइड फॉलिकल्स याच्यामध्ये दिसतात. वेगळ्या वेगळ्या साईजचे राऊंडेड थायरॉइड फॉलिकल्स असतात. त्याच्यामध्ये एकापासून दुसरं जे सेपरेट झालेलं असतं कनेक्टिव्ह टिश्यूच्या स्ट्रँडने, त्याच्या आतमध्ये कनेक्टिव्ह टिश्यूचा स्ट्रँड असतो. थायरॉइडमध्ये ब्लड वेसल फार मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि नर्व्स पण फार मोठ्या प्रमाणात असतात. ह्या सिम्पॅथॅटिक नर्व पासून निघालेल्या असतात सगळ्या नर्व्स. थायरॉइड ग्लँड जी आहे ती थायरॉक्झिन सिक्रिशन करते. या थायरॉक्झिनचा फॉर्म्युला दिला आहे C15H11O4 आणि N14. याच्यामध्ये अमिनो ऍसिड असतात. 65% आयोडीन असतं आणि याच्यामध्ये 65% आयोडीन असतं थायरॉइड ग्लँडच्या सिक्रिशनमध्ये. हे जे थायरॉइड ग्लँड आहे याच्यामध्ये फॉलिक्युलर किंवा इनर फॉलिक्युलर झोन्स असतात. हे फॉलिकल्स जे आहेत ते सिंगल लेयर्ड क्युबॉइडल इपिथेलियमने सभोवताली फिरलेले असतात. ल्युमेन जी आहे फॉलिकलची त्याच्यामध्ये व्हिस्कस लिक्विड असतं, त्याला थायरॉइड कोलॉइड असं म्हणतात. इंटरफॉलिक्युलर झोनमध्ये नर्व्स असतात, ब्लड वेसल्स असतात आणि लार्ज नंबर ऑफ न्यूक्लियाय असतात किंवा नर्व्स असतात. ब्लड वेसल्स आणि लार्ज नंबर ऑफ न्यूक्लियाय असतात त्या थायरॉइड ग्लँडमध्ये. इथे दिसतोय पार्ट TS मध्ये या ब्लड वेसल आहे, या फॅट सेल्स आहेत. सिक्रेटरी इपिथेलियम हे आहे, याच्यामधनं सिक्रिशन होतं थायरॉक्झिनचं. हे सिक्रिशन झालेलं आहे कोलॉइड. इंटरफॉलिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू आहे हा सगळा, आणि हे हिस्टोसाइट्स आहे. हे थायरॉइड ग्लँडमध्ये असं हे या इपिथेलियल सेल्स आहेत आणि त्याच्यामध्ये ते सिक्रिशन झालेलं आहे. नाव थायरॉइड ग्लँडने सिक्रेट केलेले हार्मोन्स आणि त्यांचं फंक्शन काय ते आता आपण पाहू. थायरॉइड ग्लँडचं फंक्शनमध्ये 2 मेजर हार्मोन्स असतात थायरॉइड ग्लँडच्या सिक्रिशनमध्ये. एक T3 असतं, याला ट्रायआयडोथायरोनिन असं म्हणतात, आणि दुसरं T4 असतं, याला थायरॉक्झिन म्हणतात किंवा टेट्राआयडोथायरोनिन असं म्हणतात. T3 हे फिजिओलॉजिकली फार ऍक्टिव्ह आहे, एकदम पोटंट आहे. T4 पेक्षा T3 जास्त ऍक्टिव्ह आहे. T3 आणि T4 या दोघांना मिळून थायरॉइड हार्मोन म्हणजे TH असं म्हणतात. आयोडीन असतं दोघांमध्ये सुद्धा आणि अमिनो ऍसिड्स असतात. थायरॉइड हार्मोन जे ते अॅनाबॉलिक नेचरचं आहे, यामुळे अॅनाबॉलिझम होतं, कन्स्ट्रक्टिव्ह फेज होतो. मेटाबॉलिझमचा कन्स्ट्रक्टिव्ह फेज याच्यामुळे होतो, आणि कॅटाबॉलिझमचा अपोजिट असतं. हे डिस्ट्रक्टिव्ह प्रोसेस जी आहे मेटाबॉलिझम मधली, तर ती त्याला म्हणतात कॅटाबॉलिझम. त्या कॅटाबॉलिझमच्या विरुद्ध आहे हे अॅनाबॉलिझम. याच्यामुळे होतो, कन्स्ट्रक्टिव्ह फेज होतो. नाव थायरॉइड हार्मोनमुळे हार्ट रेट वाढतो, कार्डियक आउटपुट वाढतं आणि व्हेंटिलेशन रेट पण वाढतो. म्हणजे किती महत्वाचं आहे बघा. ओके, थायरॉइड हार्मोनमुळे हार्ट रेट वाढतो. हार्ट रेटचं जे बीटिंग आहे ते वाढतं थायरॉइड हार्मोनमुळे. कार्डियक आउटपुट पण वाढतं आणि व्हेंटिलेशन रेट पण वाढतो या थायरॉइड हार्मोनमुळे. नाव T3 आणि T4 जे ते वेगळ्या वेगळ्या टार्गेट सेलवरती ऍक्शन करतात, आणि त्यामुळे ऑक्सिजनचं कंझम्पशन जे बेसल मेटाबॉलिक रेट जो आहे BMR, हा एनर्जी एक्सपेंडिचरचा रेट असतो बॉडीमध्ये. तर तो बेसल कंडिशन्समध्ये ह्या T3 आणि T4 मुळे ठेवला जातो. ऑक्सिजन कन्झम्पशन जर समजा वाढलं
आणि BMR जर वाढलं त्याच्यामुळे हीट प्रोडक्शन वाढतं बॉडीमध्ये आणि त्यामुळे इन्क्रीज्ड हीट लॉस जो असतो कोल्ड वेदरमध्ये ते कॉम्पेन्सेट व्हायला मदत होते. BMR हा साधारणपणे 12 तासामध्ये मोजला जातो खाल्ल्यानंतर आणि रेस्टफुल स्लीपच्या नंतर. कम्फर्टेबल टेम्परेचर जे आहे ते आपलं मोजलं जातं ज्यावेळेस काहीच एक्सरसाइज नसते किंवा ॲक्टिव्हिटी नसते, तर ही बिफोर टेस्ट असते आणि खाल्ल्यानंतरची एक टेस्ट असते. BMR हा इंडिव्हिज्युअलमध्ये हायपरथायरॉइडिझम जर समजा असलं तर BMR खूप वाढलेला असतो. थायरॉइड ग्लँडचं ते डिसफंक्शन आहे हायपरथायरॉइडिझम. हायपरथायरॉइडिझममध्ये पेशंट काय करतो, टॅकिकार्डिया त्याला एक्सपिरियन्स होतो, नर्व्हसनेस येतो, मसल वेस्टिंग होतं त्याच्यामध्ये आणि एक्सेस हीट प्रोड्यूस होते त्याच्यामध्ये. नाव थायरॉइड हार्मोन जे आहे ते ग्लुकोजचं ॲब्सॉर्प्शन वाढवतं. या थायरॉइड हार्मोनमुळे ग्लुकोजचं ॲब्सॉर्प्शन वाढतं. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ग्लुकोज फार मोठ्या प्रमाणावरती शोषलं जातं आणि हे जे हेपॅटिक ग्लुकोज प्रोडक्शन जे ते याच्यामुळे वाढतं. जर समजा पेशंट असले त्यांच्यामध्ये नॉर्मल इन्सुलिन कॉन्सन्ट्रेशन असलं, नॉर्मल इन्सुलिन कॉन्सन्ट्रेशन त्यांच्यामध्ये असलं तर इलेव्हेटेड सिरम ग्लुकोज लेवल ही आपल्याला अनुभवाला येत नाही, कारण त्या इन्सुलिनमुळे त्या शुगर लेवल कंट्रोल केली जाते. थायरॉइड हार्मोन जे हे इसेन्शियल आहे नॉर्मल ग्रोथसाठी आणि मॅच्युरेशनसाठी. थायरॉइड हार्मोन फार नेसेसरी आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या डेव्हलपमेंटसाठी थायरॉइड हार्मोन सिक्रिशन फार आवश्यक असतं. सिरियस इफेक्ट जर आपण बघितला थायरॉइड हार्मोनचा, जर समजा चाइल्डहुडमध्ये म्हणजे लहानपणी जर समजा थायरॉइड हार्मोन व्यवस्थित सिक्रिशन झालं नाही तर परमनंट ब्रेन डॅमेज होतो आणि ड्वार्फिझम होतं म्हणजे बुटकेपणा. थायरॉइड हार्मोन जे त्यामुळे कोलेस्टेरॉलचा क्लिअरन्स वाढतो. प्लाझ्मामधून कोलेस्टेरॉल जे ते क्लिअर केले जातात थायरॉइड हार्मोनमुळे. हे जे थायरॉइड हार्मोन आहे हे कॅरोटीनच्या कन्व्हर्शन व्हिटॅमिन ए मध्ये करतात. तर थायरॉइड हार्मोन याच्यामध्ये कॅरोटीनचं कन्व्हर्शन व्हिटॅमिन ए मध्ये करण्यासाठी थायरॉइड हार्मोनची गरज असते. हायपरथायरॉइडिझम ज्यावेळेस होत असतं तर त्यांना रातचा आंधळेपणा असतो, नाईट ब्लाइंडनेस येऊ शकतो त्यांना, ज्यांना हायपरथायरॉइडिझम असतं त्यांना. थायरॉइड ग्लँड ही काही छोटे छोटे हार्मोन पण सिक्रेट करते, मायनर हार्मोन आहेत ते. याला कॅल्सिटोसिन असं पण म्हणतात किंवा कॅल्सिटोनिन असं पण म्हणतात. हे कॅल्शियम मध्ये इन्व्हॉल्व असतं. कॅल्शियम आणि फॉस्फेटच्या मेटाबॉलिझम मध्ये हे कॅल्सिटोनिनची इन्व्हॉल्वमेंट असते. आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम जे ते कॅल्शियम आणि फॉस्फेट या दोघांचं मेटाबॉलिझम या थायरॉइड ग्लँडच्या हार्मोनमुळे होते. त्या हार्मोनचं नाव आहे कॅल्सिटोनिन. कॅल्सिटोनिन हे कार्टिलेजची ग्रोथ वाढवतं आणि कॅल्शियमचं डिपॉझिशन वाढतं कॅल्सिटोनिनमुळे. बोन्समध्ये म्हणजे हाडांमध्ये कॅल्शियमचं डिपॉझिशन वाढतं या कॅल्सिटोनिनमुळे. त्यामुळे बोन फॉर्मेशन होतं आणि कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन रक्तातलं कमी होतं. ओके, सो हे कॅल्सिटोनिन आयत्या बाजारात मिळतं का काय, ते कॅल्सिटोनिनच इंजेक्ट करतात बहुतेक. ज्यांना
हे असतं काय म्हणतात त्याला, ऑस्टिओपोरोसिस. ज्यांचे हाडं ठिसूळ असतात, ज्यांना ऑस्टिओपोरोसिस असतो, त्यांना हे कॉल्सिटोनिन ब्लडमध्ये इंजेक्ट करत असतील. त्या ब्लडमध्ये इंजेक्ट केल्यामुळे बोनवरती कॅल्शियमचं डिपॉझिशन होतं. इन्क्रीज द डिपॉझिशन ऑफ कॅल्शियम इन द बोन्स. हे या कॅल्सिटोनिनमुळे होतं. त्यामुळे बोन फॉर्मेशन जे आहे ते होतं आपल्या शरीरामध्ये. सो हे सगळं कळल्यामुळे केमिस्ट्री आपल्याला बरेचसे उपचार जे आहे ते शक्य झालेले आहेत. नाव तिसरी जी आहे ती पॅराथायरॉइड ग्लँड. एक थायरॉइड ग्लँड झाली, त्यामधली दुसरी जी असते ती पॅराथायरॉइड ग्लँड आहे. पॅराथायरॉइड ग्लँडचं स्ट्रक्चर काय आहे ते आपण पहिल्यांदा पाहू. हे एंडोडॉर्म पासून डेव्हलप होतात. एम्ब्रियोच्या एंडोडॉर्म पासून हे डेव्हलप होतात. पॅराथायरॉइड ग्लँड जी आहे त्याच्यामध्ये 4 सेपरेट ग्लँड्स असतात. पोस्टेरियर सरफेसला असतात. हे थायरॉइड ग्लँडच्या लोबच्या पोस्टेरियर सरफेसला असतात. ह्या ज्या सेल्स आहे पॅराथायरॉइड ग्लँडच्या, हे कॉम्पॅक्ट मासमध्ये अरेंज झालेल्या असतात. आणि या 2 प्रकारच्या असतात. लहान ज्या आहेत त्या चीफ सेल्स असतात किंवा प्रिन्सिपल सेल्स असतात, आणि लार्ज ज्या आहेत त्या ऑक्सिफिल सेल्स असतात. त्यालाच इओसिनोफिल सेल्स असं पण म्हणतात. ह्या ज्या सेल्स आहे या डेलिकेट कनेक्टिव्ह टिश्यू कॅप्सूलने बनलेल्या असतात. चीफ सेल्स ह्या खूप न्यूमरस असतात. ऑक्सिफिल सेल्स पेक्षा या जास्त मोठ्या असतात. आणि नंतर ह्या यंग किंवा या बऱ्याचशा लहान असतात. प्युबर्टीच्या वेळेस या ॲब्सेंट असतात किंवा लहान असतात. कोणत्या? ऑक्सिफिल सेल्स. चीफ सेल या ऑक्सिफिल सेल्सपेक्षा खूप जास्त असतात. आणि या ऑक्सिफिल सेल्स नंतर ॲब्सेंट होऊन जातात. यंग एजमध्ये ॲब्सेंट होऊन जातात किंवा अगदी थोड्या असतात. प्युबर्टीचं एज झालं की मग ऑक्सिफिल सेल्स जास्त सापडत नाही. पॅराथायरॉइड ग्लँडचा TS मध्ये काय दिसतं ते पाहू आपला. 2 पॅराथायरॉइड ग्लँडचे फॉलिकल्स जे आहेत हे एम्बेड असतात थायरॉइडच्या सबस्टन्समध्ये. थायरॉइड ग्लँडच्या दोन्ही साईडला हे सापडतात. पॅराथायरॉइड ही कॅप्सूलमध्ये एनक्लोज असते. पॅराथायरॉइड हे ग्लँड्युलर ऑर्गन आहे. याच्यामध्ये इपिथेलियल सेलचे कॉलम असतात आणि ब्लड वेसल्स असतात. ह्या ग्लँडमध्ये चीफ सेल्स असतात, नंतर कोलॉइड असतं, ऑक्सिफिल सेल्स असतात. कनेक्टिव्ह टिश्यूने या सगळ्या सेल्स सेपरेट झालेल्या असतात. पॅराथायरॉइड जी आहे ती हार्मोन प्रोड्यूस करते. त्याला पॅराथॉर्मोन असं नाव आहे. पॅराथॉर्मोन. याच्यामध्ये आयोडीन नसतं. पॅराथायरॉइड हार्मोनच्या सिक्रिशनमध्ये आयोडीन नसतं. पॅराथायरॉइड जर समजा रिमूव्ह केली, काढून टाकली, तर त्यामुळे टिटॅनी होते. टिटॅनी किंवा डेथ होते, म्हणजे मृत्यू होतो. टिटॅनी म्हणजे काय ते जर समजा आपण पाहायचं ठरवलं, TETANY पाहूया आपण. टिटॅनी म्हणजे काय? टिटॅनस हा एक रोग होतो. कुत्रा जर चावला, काही जखम जर झाली तर टिटॅनस नावाचा एक रोग होतो. त्याच्याशी संबंधित आहे का काय हे आपण पाहूया. ठीक आहे. टिटॅनी म्हणजे काय ते. तर पॅराथायरॉइड ग्लँड जर काढून टाकली तर माणूस मरतो. टिटॅनी होतं. टिटॅनी. ओके. सिनुसॉइड ब्लड चॅनेल्स जे आहेत हे बरेच असतात. याच्यामध्ये हे कॉलम्समध्ये रन होतात. पॅराथायरॉइड ग्लँड ही इपिथेलियल आउटग्रोथमध्ये दिसते.
त्यामधून थर्ड किंवा फोर्थ ब्रँकियल क्लिफ्ट बाहेर पडते एम्ब्रिओमध्ये. नाव हार्मोन्स ऑफ पॅराथायरॉइड ग्लँड. पॅराथायरॉइड ग्लँडमधनं कोणतं हार्मोन्स येतं ते पाहू आपण. हे टीट्यानी आलं की नाही अजून नाही. हे पहा, टिटॅनी किंवा टिटॅनिक सीझर हे मेडिकल साईन आहे, म्हणजे असं लक्षण दिसतं. मसल्सचं इनव्हॉलंटरी कॉन्ट्रॅक्शन होत जातं त्याच्यामुळे. टिटॅनी म्हणजे काय, तर आपल्या शरीरातले मसल्स हे ॲटोमॅटिक कॉन्स्ट्रक्शन व्हायला लागतं, कॉन्ट्रॅक्शन व्हायला लागतं त्या मसल्सचं. त्यामुळे पोटेन्शियल फ्रिक्वेन्सी जी आहे मसल्सची ती लॉस होते. त्यांना ज्या नर्व गेलेल्या असतात, टिटॅनस तेच ते टिटॅनस हेच टिटॅनी म्हणजेच टिटॅनस आहे. टिटॅनी अशी एक स्टेज आहे की त्यामुळे मसल्स कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतात इनव्हॉलंटरी, म्हणजे आपल्या आपोआप मसल कॉन्ट्रॅक्शन व्हायला लागतात. मसल्स क्रॅम्प्स येतात आणि डिसीज जो आहे तो टिटॅनस हा डिसीज आहे बघा. हे असं माणूस वाकडा होऊन जातो टिटॅनसमुळे. हे टिटॅनीमध्ये येत नाही. टिटॅनसमुळे जे मसल्स क्रॅम्प येतात ते टिटॅनीमध्ये येत नाही. मसल्सला जे न्यूरॉन गेलेले असतात त्याच्या सप्लायचं त्याच्यात वेगळा कॉज आहे. टिटॅनिक कॉन्ट्रॅक्शन जे हे मसल कॉन्ट्रॅक्शनचं ब्रॉड कॉन्ट्रॅक्शन आहे ते. टिटॅनी हे फक्त एकच असतं. टिटॅनसमध्ये खूप जास्त कॉन्ट्रॅक्शन होतं. टिटॅनसमध्ये खूपच मोठं कॉन्ट्रॅक्शन होतं मसल्सचं. टिटॅनी फक्त एकच मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन होतं. एक कॉन्ट्रॅक्शन म्हणजे टिटॅनी आणि अनेक कॉन्ट्रॅक्शन झाले म्हणजे टिटॅनस. सो टिटॅनस हे छोटं आहे, आलं लक्षात. नाव नेक्स्ट, कुठपर्यंत आलो होतो आपण. टीएस ऑफ पॅराथायरॉइड ग्लँड आपण बघितलं का. सिनोसायडल ब्लड चॅनल्स जे आहेत हे कॉलम्सच्या मध्ये रन होतात, हे आपण पाहिलं होतं. पॅराथायरॉइड ग्लँड ही डेव्हलप होते इपिथेलियल आउटग्रोथ म्हणून. थर्ड आणि फोर्थ ब्रँकियल क्लेफ्ट मधून एम्ब्रियोच्या ही पॅराथायरॉइड ग्लँड डेव्हलप होते. इपिथेलियल आउटग्रोथ म्हणून डेव्हलप होते ही गर्भामध्ये. आता हार्मोन्स ऑफ पॅराथायरॉइड ग्लँड. पॅराथायरॉइड ग्लँडचे हार्मोन्स कोणते ते आपण पाहू. ह्या ज्या चीफ सेल्स असतात पॅराथायरॉइडमध्ये त्या हार्मोन सिक्रेट करतात. त्याला पॅराथायरॉइड हार्मोन किंवा पीटीएच असं म्हणतात. या चीफ सेलपासून सिक्रेशन होतं हे. किंवा पॅराथ हार्मोन जे याला कॉलिप्स हार्मोन असं पण म्हणतात. डिस्कव्हर त्याचा जो शोधकर्ता आहे त्या शोधकर्त्याच्या नावाने त्याचं नाव ठेवलंय. कॉलिपने ते शोधलेलं आहे पॅराथ हार्मोन, तर म्हणून त्याला कॉलिप हार्मोन असं पण म्हणतात. हे हार्मोन जे आहे ते कॅल्शियम आणि फॉस्फेटचा बॅलन्स रेग्युलेशन करतं. ब्लडमध्ये आणि दुसऱ्या टिश्यूमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फेटचा बॅलन्स ठेवतं ते. हे जे पॅराथायरॉइड हार्मोन आहे, पॅराथायरॉइड हार्मोन हे कोलेजन सिंथेसिस थांबवतं, इनहिबिट करतं. ऑस्टिओब्लास्ट नावाच्या ज्या सेल्स असतात, हाडाच्या सेल्स आहेत ह्या, आणि बोन रिसॉर्प्शन सेल ज्या आहेत
ऑस्टिओक्लास्टमुळे जे होतं तर ते इन्हिबिट करतं हे पॅराथायरॉइड हार्मोन. कॅल्शियमचा रिलीज मोबिलाइज करतं पॅराथायरॉइड हार्मोन ब्लडमध्ये आणि बोनमध्ये. बोनमधून कॅल्शियम रक्तामध्ये सोडलं जातं या पॅराथायरॉइडच्या सिक्रिशनमुळे. बघा किती इंटरकनेक्टेड काम आहेत सगळे. बोनमधनं कॅल्शियम रक्तात येऊ शकतं आणि रक्तातलं कॅल्शियम बोनमध्ये डिपॉझिट होऊ शकतं. हे आपल्या शरीरामध्येच होऊ शकतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये बोनचं इलेक्ट्रोलायसिस किंवा इलेक्ट्रोप्लेटिंग होतं. म्हणजे जसं काही त्या बोन्सचं रक्तामध्ये जे कॅल्शियम असतं ते बोनवर डिपॉझिट केलं जाऊ शकतं ऑक्सिटोसिनमुळे. आणि या पॅराथायरॉइड हार्मोनमुळे बोनचं जे कॅल्शियम आहे, बोनमधलं कॅल्शियम ते रक्तामध्ये येऊ शकतं. म्हणजे किती डेंजर आहे आपल्या शरीराची रचना तुम्ही लक्षात घ्या, विचार करा. कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन इंटेस्टाईनमधून वाढतं या पॅराथायरॉइड हार्मोनमुळे. कॅल्शियम नेफ्रॉनमधनं सुद्धा कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन वाढतं. फॉस्फेट रिॲब्सॉर्प्शन स्टॉप केलं जातं किडनीमध्ये. पॅराथ हार्मोन जे आहे ते कॅल्शियम आणि फॉस्फेटचं मेटाबॉलिझम रेग्युलेट करत असतं. नाव पॅराथायरॉइड्स जे हे फीडिंग बॅक कंट्रोल जे पॅराथायरॉइड्स जे हे फीडिंग बॅक कंट्रोल जो आहे ब्लड कॅल्शियम लेवलचा तो याच्यामध्ये बघितला जातो. ब्लडमध्ये कॅल्शियम लेव्हल जी आहे ती जर समजा कमी झाली तर पॅराथ हार्मोनचं सिक्रिशन वाढतं आणि त्यामुळे बोनमधलं कॅल्शियम ब्लडमध्ये येतं. ब्लडमधलं कॅल्शियम जे ब्लडमध्ये जर समजा कॅल्शियम जास्त झालं तर पॅराथ हार्मोनचं सिक्रिशन कमी होऊन जातं. अशा रीतीने पॅराथ हार्मोन जे आहे पॅराथायरॉइड हार्मोन याला कॅल्सिटोनिनच्या अपोजिट इफेक्ट आहे. कॅल्सिटोनिनचा अपोजिट इफेक्ट आहे त्याला. याचं जे फंक्शन आहे ऑक्सिफिलच्या सेल्स ज्या आहेत यांचं फंक्शन मात्र अजून काही आपल्याला माहिती नाही आहे. नाव नेक्स्ट ग्लँड जी आहे ती पॅन्क्रियाज. तर ही पॅन्क्रियाज ग्लँड आपण पॅन्क्रियाज ग्लँड ही नेक्स्ट ग्लँड आहे. नेक्स्ट हार्मोन आहे नेक्स्ट ग्लँड आहे पॅन्क्रियाज. ही पण एक फार महत्वाचा ऑर्गन आहे पॅन्क्रियाज. म्हणजे पॅन्क्रियाज हे इलॉंगेटेड ऑर्गन आहे. ही ग्लँड आहे ऍक्च्युअली लाईट टॅन कलरचं असतं ते किंवा पिंकिश कलरचं असतं. हे डिओडिनमच्या एकदम जवळ असतं पॅन्क्रियाज. डिओडिनम हा डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे. इलियमच्या आधी डिओडिनम असतं. स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट आहे डिओडिनम. याच्या आजूबाजूला थिन कनेक्टिव्ह टिश्यू कव्हर केलेला असतो. कॅप्सूल असते आणि इनवर्ड सेप्टा असतो त्याला. त्याच्यामध्ये पार्टिशन असतं आणि त्याच्यामध्ये ग्लँडचे लोब्युल्स असतात. इमेज जी खाली दाखवलेली आहे त्यामध्ये कॅनाइन पॅन्क्रियाज दाखवलेलं आहे. स्टमक आणि डिओडिनम मध्ये ते दिसतं आपल्याला. बल्क पॅन्क्रियाज जे ते पॅन्क्रियाटिक एक्झोक्राइन सेल्सने बनलेलं असतं आणि त्याच्या असोसिएटेड डक्टने बनलेलं असतं. हे एक्झोक्राइन टिश्यू जे हे रफली 1 मिलियन साधारणपणे छोटे छोटे क्लस्टर्स असतात. सेलचे पुंजके पुंजके असतात. याला आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स असं म्हणतात पॅन्क्रियाजमध्ये. तर हे आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स जे आहेत ह्या एंडोक्राइन सेल्स आहेत. पॅन्क्रियाजच्या ह्या एंडोक्राइन सेल्स आहेत आणि त्यांच्यापासून इन्सुलिन सिक्रिशन होतं. ते इन्सुलिन अतिशय महत्वाचं असतं आणि त्यामुळे रक्तातली शुगर लेवल कंट्रोल होत असते. पॅन्क्रियाजमध्ये जो बल्की पोर्शन असतो एक्झोक्राइन टिश्यूच्या आतमध्ये
त्याच्यामध्ये छोटे 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 1 मिलियन असे स्मॉल क्लस्टर्स असतात, पुंजके पुंजके, त्याला आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स म्हणतात. त्या एंडोक्राइन सेल्स आहेत पॅन्क्रियाच्या, आणि त्याच्यामधून इन्सुलिन सिक्रिशन होतं, ग्लुकॅगॉनचं सिक्रिशन होतं, आणि अजून बाकीचे हार्मोन्स पण त्यातनं सिक्रिट होत असतात. तर पहिल्यांदा आपण पॅन्क्रियाजचं स्ट्रक्चर पाहू, TS मध्ये कसं दिसतं ते. पॅन्क्रियाज व्हेरी इम्पॉर्टंट डायजेस्टिव्ह ग्लँड आहे. पहिली गोष्ट डायजेस्टिव्ह फंक्शन आहे, मी तुम्हाला सांगितलं. TS जर बघितला पॅन्क्रियाजमधून पास होणारा, तर याच्यामध्ये वेगळे वेगळे अल्व्हिओलाय दिसतात, किंवा त्याला पॅन्क्रियाटिक ॲसिनी असं म्हणतात. पॅन्क्रियाटिक ॲसिनी हे कंपाऊंड म्हणजे ट्युब्युलो अल्व्हिओलर रेसिमो ग्लँडने बनलेले असतात. याच्यामध्ये एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन असे 2 पार्ट आहे. पॅन्क्रियाज ही जी ग्लँड आहे ही एक्झोक्राइन प्लॅन आहे, म्हणजे डायजेस्टिव्ह फंक्शन जे आहे ते एक्झोक्राइन ग्लँड्स आहे, आणि इन्सुलिनचं सिक्रिशन जे आहे ते एंडोक्राइन फंक्शन आहे. मॅमेलियन पॅन्क्रियाज जर बघितलं तर त्याच्यामध्ये आणि फ्रॉगमध्ये काय फरक सापडतो, तर लोब्युलेशन्सचा फरक आहे, अल्व्हिओलायचा फरक आहे, किंवा पॅन्क्रियाटिक ॲसिनीचा फरक आहे, आणि आयलेट्स ऑफ लँगरहॅन्सचा फरक आहे. ओके, हे सगळं फ्रॉगमध्ये नसतं. ओके, हे सगळं एकदम मॅमल पॅन्क्रियाजमध्ये हे एकदम खूप ठळकपणे दिसतं आपल्याला. लोब्युलेशन्स दिसतात, अल्व्हिओलाय दिसतात, पॅन्क्रियाटिक ॲसिनी दिसतात, आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स दिसतात. प्रत्येक पॅन्क्रियाटिक लोब जो आहे त्याच्यामध्ये 10 ते 20 सिक्रिटरी सेल्स असतात, त्याला ॲसिनी असं म्हणतात. हे न्यूक्लिएटेड आहे. सेंट्रल पार्ट जर बघितला तर हा नॅरोड असतो वाईड ल्युमेनमध्ये, आणि पॅन्क्रियाटिक डक्ट जर आपण बघितला तर लार्ज आर्टरी असते याच्यामध्ये, आणि व्हेन जे आहेत ते असतात. सेक्शनमध्ये व्हेन पण दिसतात. ॲसिनी आणि आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स ज्या आहेत या एकदम क्लिअरली दिसतात आपल्याला. याची जी वॉल आहे प्रत्येक ॲसिनसची ही कॉलमनार सेलने बनलेली असते किंवा पॅरामिडल सेलने बनलेली असते. प्रत्येक सेलमध्ये सेंट्रल न्यूक्लियस असतो आणि कोर्स ग्रॅन्युल्स असतात. प्रत्येक ॲसिनी जी आहे त्याच्यामध्ये वाईड अशी ल्युमन असते. जर समजा आपण आयलेट्स ऑफ लँगरहॅन्सचा रिजन बघितला तर याच्यामध्ये 2 प्रकारच्या सेल्स, 4 प्रकारच्या सेल्स दिसतात. पहिलं बीटा सेल, नंतर अल्फा सेल, डेल्टा सेल आणि गॅमा सेल्स. त्या गॅमा सेलला एफ सेल असं पण म्हणतात. अशा प्रकारे आयलेट्स ऑफ लँगरहॅन्सच्या रिजनमध्ये 4 प्रकारच्या सेल्स आपल्याला दिसतात. हे बघा, पॅन्क्रियाटिक ॲसिनी आहे, एक ॲसिनस म्हटलंय. ॲसिनस म्हणजे एक आणि ॲसिनी म्हणजे अनेक ॲसिनी. हे इंटरट्युब्युलर डक्ट आहे, ही दुसरी ॲसिनी. हे जे आहे ते इंटरलोब्युलर सेप्टम, आणि याच्यामध्ये ब्लड वेसल आहे. हे बीटा सेल आहे, ही या आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स आहे, या अल्फा सेल्स आहे. ओके, अशा रीतीने वेगळ्या वेगळ्या सेल्स दिसतात, आणि या ॲसिनी पण दिसत आहे बघा. या सो दिस इज पॅन्क्रियाजमधून पास होणारा TS आहे. हा अंडर लो खालच्या बाजूचा आहे. पॅन्क्रियास पासून कोणते कोणते हार्मोन सिक्रेट होतात ते पाहू आपण, आणि त्यांचे फंक्शन्स पाहूया. पहिलं इन्सुलिन. ओके, बीटा सेल्स ज्या असतात आयलेट्स ऑफ लँगरहॅन्समध्ये तर ते इन्सुलिन सिक्रेट करतात. आयलेट्स ऑफ लँगरहॅन्समध्ये ज्या बीटा सेल्स असतात ते इन्सुलिन सिक्रिशन करतात. इन्सुलिन हे स्मॉल प्रोटीन आहे. याच्यामध्ये मेम्ब्रेन परमिएबिलिटी वाढते, काही न्यूट्रिएंट्सची मेम्ब्रेन परमिएबिलिटी वाढते. याच्यामुळे ब्लड ग्लुकोज लेवल जी आहे ती कमी होते. ग्लायकोजन ग्रॅन्युलचं डिपॉझिशन झाल्यामुळे ब्लड शुगर लेवल जी आहे किंवा ब्लड ग्लुकोज लेवल जी आहे ती इन्सुलिनमुळे कमी होते. इन्सुलिनमुळे प्रोटीन सिंथेसिस सुद्धा चालू होतो. याच्यामध्ये ॲडिनल सायक्लेज असतं, तर ते
रिड्यूस करतं, सायक्लिक AMPची लेवल रिड्यूस करते आणि त्याच्यामध्ये ऑर्डिनरली अटेंड झालेले असतात सेल्स. सायक्लिक AMP मग एन्झाईमचं सिंथेसिस चालू करतं आणि त्याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज असतं. अमिनो ॲसिड पासून ग्लुकोज बनतं आणि फॅटी ॲसिड्स बनतात, म्हणजे ग्लुकोनिओजेनेसिस. तर याच्यामध्ये इन्सुलिनचा इफेक्ट असतो किंवा ॲडिनल सायक्लेसचा इफेक्ट असतो. तर याच्यामुळे ग्लुकोजची लेवल रिड्यूस होते ब्लडमधली. नंतर याच्यामध्ये जे एन्झाईमचं सिंथेसिस आहे, सिंथेसिस ऑफ एन्झाईम, ग्लुकोजचं ग्लायकोजेनमध्ये रूपांतर करण्यासाठी जे एन्झाईम लागतात त्याचं सिंथेसिस इंड्यूस करतं हे इन्सुलिन. दुसऱ्या एंडोक्राइन ग्लँड जे आहेत किंवा एंडोक्राइन सिक्रिशन जे आहे त्याच्यामध्ये ॲड्रिनल ग्लँडचं पण सिक्रिशन एकत्र आहे. त्याच्यामुळे सेल्युलर डिफरन्सिएशन होतं टिश्यू कल्चरमध्ये. ह्या ॲक्शनमुळे इन्सुलिनची जी ही ॲक्शन आहे तर स्ट्रॉंग इंटरडिपेंडन्स आहे हा मेटॅझोन सेल्सचा. बरेचसे ब्लड बॉर्न फॅक्टर्स याच्यावरती अवलंबून असतात. याच्या व्यवस्थित कार्य करण्यासाठी किंवा व्यवस्थित फंक्शनसाठी ब्लड बॉर्न फॅक्टर्स बरेचसे याच्यावरती अवलंबून असतात. नाव ग्लुकॅगॉन ह्या अल्फा सेल्स आहेत, आयलेट्स ऑफ लँगरहॅन्सच्या अल्फा सेल्स आहेत. याच्यापासून ग्लुकॅगॉन जे आहे ते सिक्रेट होतं. याला पॉलीपेप्टाइड असं पण म्हणतात. हे पॉलीपेप्टाइड आहे, एक पॉलीपेप्टाइड असं म्हणतात असं नाही, पॉलीपेप्टाइड आहे. ग्लुकॅगॉन हे पॉलीपेप्टाइड आहे. ग्लुकॅगॉन हे प्रिन्सिपली लिव्हरवरती ऍक्ट होतं. ओके, सो ग्लुकॅगॉन हे दुसरं एक हार्मोन आहे जे पॅन्क्रियाजमधनं सिक्रेट होतं. पहिलं आपण काय बघितलं, इन्सुलिन पाहिलं, इन्सुलिन है ना. पहिलं आपण इन्सुलिन पाहिलं, इन्सुलिन, आणि इन्सुलिन नंतर आपण दुसरं पाहतोय ग्लुकॅगॉन. हे ग्लुकॅगॉन अल्फा सेल्स पासून सिक्रेट होतं. आयलेट्स ऑफ लँगरहॅनमध्ये ज्या अल्फा सेल्स असतात त्याच्यापासून हे ग्लुकॅगॉन सिक्रेट होतं. आणि हे जे ग्लुकॅगॉन आहे हे पॉलीपेप्टाइड आहे. ओके, इन्सुलिन काय आहे आपण बघितलं बघा, स्मॉल प्रोटीन आहे. म्हणजे प्रोटीनचे एकदम हेवी मॉलिक्युल नाही, एकदम लॉंग चेन नाही आहे, थोडेफार अमिनो ऍसिड्स असतील त्याच्यामध्ये, म्हणून त्याला स्मॉल प्रोटीन म्हटलंय. लॉंग प्रोटीन जे असतात ते एकदम चेन ऑफ अमिनो ऍसिड असते, लांबलचक चेन असते ती, ते एकदम हायर प्रोटीन्स असतात. तर हे इन्सुलिन इज अ स्मॉल प्रोटीन, पण ग्लुकॅगॉन जे हे पॉलीपेप्टाइड आहे. ठीक आहे, तर हे जे ग्लुकॅगॉन आहे हे प्रिन्सिपली लिव्हरवरती ऍक्टिव्हेट होतं. तिथे ग्लायकोजेनचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं, म्हणजे ग्लुकोजिनोलायसिस या ग्लुकॅगॉनमुळे होतं. आणि फॅट आणि प्रोटीन्स जे आहेत ते इंटरमिडिएट मेटाबॉलाइट्स आहेत, ते अल्टिमेटली ग्लुकोजमध्ये कन्व्हर्ट होतात, म्हणजे ग्लुकोनिओजेनेसिस होतं याच्यामुळे. ओके, सो कन्व्हर्शन ऑफ ग्लायकोजेन इनटू ग्लुकोज है ना, आणि फॅट आणि प्रोटीन इनटू इंटरमिडिएट मेटाबॉलाइट्स, मग त्याचं कन्व्हर्शन ग्लुकोजमध्ये होतं. ठीक आहे, याला ग्लुकोनिओजेनेसिस असं म्हणतात. आणि ग्लुकोजिनोलायसिस हे दोन प्रोसेस या ग्लुकॅगॉनमुळे होतात. नाव ह्या ज्या दोन्ही केसेस आहेत तर ह्या ग्लुकोज जे ते ब्लडमध्ये डिपॉझिट होतो. ग्लुकोज इज डिपॉझिटेड इन द ब्लड. या दोन्ही केसेसमध्ये ग्लुकोज ब्लडमध्ये डिपॉझिट होतं. हे जे ग्लुकॅगॉन आहे त्याचं सिक्रिशन झालं की ग्लुकोजची लेव्हल ब्लडमध्ये कमी असते तेव्हा हे चालू होतं. तर अमायलिन जे आहे हाय लेवल्स हे अमायलिनने इनहिबिट होतं. ग्लुकोज ज्यावेळेस हाय असतं त्यावेळेस अमायलिन सिक्रेट होतं आणि अमायलिनने ग्लुकॅगॉनची लेवल जी आहे ती कमी केली जाते, इनहिबिट केली जाते. लो लेवल्स ऑफ ग्लुकोज जर झालं तर ग्लुकॅगॉनचं सिक्रेशन होतं, आणि हाय लेवल ऑफ ग्लुकोज जर झालं
तर अमायलिन नावाच्या हार्मोनमुळे ते ग्लुकॅगॉनची ऍक्शन जी आहे ती इनहिबिट केली जाते. आलं लक्षात. नाव फिजिओलॉजिकल सिग्निफिकेशन्स जर आपण बघितला ग्लुकॅगॉनचा, तर ब्लड शुगर लेवलची स्टेडी लेवल मेंटेन करायची, म्हणजे 2 जेवणांच्या मध्ये शुगर लेवल ही स्टेडी ठेवायची ब्लडमध्ये, हे या ग्लुकॅगॉनचं फंक्शन आहे. ग्लुकॅगॉनचं जर इंजेक्शन आपण घेतलं, हे एकदम रेडिली अवेलेबल आहे. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमुळे ग्लुकॅगॉन जे आहे ते आपल्याला तयार करता यायला लागलं आहे. तर हे काही वेळेस डायबेटिक पेशंटला दिलं जातं. इन्सुलिनची जर रिॲक्शन आली तर नॉर्मल लेवल ब्लड शुगरवरती येण्यासाठी हे ग्लुकॅगॉन जे आहे ते त्या डायबेटिक पेशंटला टोचलं जातं. म्हणजे समजा इन्सुलिनचा डोस जर जास्त झाला आणि शुगर लेवल जर समजा एकदम कमी होऊन गेली, तर ग्लुकॅगॉन हे आपल्याला टोचता येऊ शकतं त्या पेशंटला, आणि ते टोचला गेलं की मग इन्सुलिनची रिॲक्शन कमी होऊन जाते आणि शुगर लेवल ब्लडमध्ये वाढून जाते. नाव सोमॅटोस्टॅटिन हे तिसरं हार्मोन आहे. डेल्टा सेलकडनं हे सिक्रेट होतं सोमॅटोस्टॅटिन. हे ग्रोथ हार्मोन सारखं दिसतं. ग्रोथ हार्मोन इनहिबिटिंग हार्मोन जसं असतं, ग्रोथ हार्मोन इनहिबिटिंग हार्मोन याच्यासारखं हे दिसतं. हे हायपोथॅलॅमसकडून सिक्रेट केलं जातं. इन्सुलिनचं सिक्रिशन या सोमॅटोस्टॅटिनने इनहिबिट होतं आणि ग्लुकॅगॉनमुळे न्यूट्रिएंटचं ॲब्सॉर्प्शन जे आहे ते स्लो होतं. गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅकमधून न्यूट्रिएंटचं ॲब्सॉर्प्शन स्लो होऊन जातं. इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉनचं सिक्रिशन इनहिबिट होतं आणि न्यूट्रिएंटचं ॲब्सॉर्प्शन कमी होऊन जातं या सोमॅटोस्टॅटिनने. नाव चौथं पॅन्क्रियाटिक पॉलिपेप्टाइड. हे गॅमा सेलपासून सिक्रेट होत असतं किंवा एफ सेल म्हणतात त्याला. आयलेट्स ऑफ लँगर हँड्समध्ये असतात हे अल्फा, बीटा, डेल्टा आणि गॅमा. गॅमा सेल म्हणजे एफ सेल या आयलेट्स ऑफ लँगर हँड्समध्ये असतात 4ही प्रकारच्या सेल. याच्यापासून हे पॅन्क्रियाटिक पॉलिपेप्टाइड सिक्रेट होत असतं. पॅन्क्रियाटिक पॉलिपेप्टाइड आहे. ओके. याच्यामुळे काय काम होतं, तर हे सोमॅटोस्टॅटिनचं सिक्रिशन जे आहे ते ह्या पॅन्क्रियाटिक पॉलिपेप्टाइडने इनहिबिट होतं. याच्यामध्ये गॉल ब्लॅडरचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि पॅन्क्रियाटिक एन्झाईमचं सिक्रेट होतं. त्यामुळे ॲपेटाईट कमी होऊन जातं, म्हणजे भूक मंदावते. आता बघा ही पूर्ण जी दिसते आहे तर ही पॅन्क्रियाज आहे. ओके. ही पॅन्क्रियाटिक डक्ट आहे, ही बॉडी आहे पॅन्क्रियाजची. हे पॅन्क्रियाजचं टेल आहे आणि हे पॅन्क्रियाजचं हेड आहे, हेड आणि टेल. ही स्मॉल इंटेस्टाईन आहे. ओके. सो ही अशी पॅन्क्रियाजची ग्लँड आपल्यामध्ये दिसते ह्युमन बिईंगमध्ये. ॲसिनी सेल्स ज्या असतात या ॲसिनी सेल्समध्ये 3 प्रकारचे पॅन्क्रियाटिक एन्झाईम सिक्रेट होत असतात. ओके. ॲसिनी सेल्समध्ये 3 प्रकारच्या पॅन्क्रियाटिक एन्झाईम सिक्रेट होत असतात. तर पहिला आहे ॲमायलोप्सिन म्हणजे अमायलेज. याच्यामुळे स्टार्चवरती ॲक्शन होते आणि ग्लायकोजेनवरती ॲक्शन होते आणि त्याचं कन्व्हर्शन माल्टोजमध्ये होतं अमायलोप्सिनमुळे. दुसरं ट्रिप्सिनोजेन किंवा यालाच म्हणतात ट्रिप्सिन. याची ॲक्शन पेप्टोन्सवरती होते किंवा प्रोटीएजेसवरती होते. तर पेप्टोन्स आणि प्रोटीएजेसवरती ॲक्शन झाली की त्याचं कन्व्हर्शन होतं अमिनो ॲसिड्समध्ये. आणि तिसरा एन्झाईम आहे लायपेज. याच्यामुळे फॅटचं हायड्रोलायसिस होतं फॅटी ॲसिड्समध्ये आणि ग्लिसरॉल्समध्ये. सो लायपेज हे तिसरं एन्झाईम आहे जे पॅन्क्रियाजमध्ये सिक्रेट होतं. नाव ॲड्रिनल ग्लँड. मोस्ट ऑब्व्हियस आस्पेक्ट जर आपण बघितला
ॲड्रिनल ग्लँडचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर तिथे पार्टिशनिंग दिसतं. 2 डिस्टिंक्टिव्ह कॉम्पोनंट्सचं पार्टिशनिंग दिसतं त्याच्यामध्ये. याच्यामध्ये पॅलर मेडुला असतो सेंटरला आणि डार्कर कॉर्टेक्स असतं सराउंडला. हे जे दोन्ही टिश्यू आहेत याच्यामध्ये बऱ्याचशा ब्लड वेसल्स असतात आणि त्याला रिचली व्हॅस्क्युलराइज्ड ब्लड वेसल्स असं म्हणतात. नाव ए झाला ॲड्रिनल मेड्युला. हा जो मेडुला आहे याच्यामध्ये मेनी लार्जर कॉलमनार सेल्स असतात. त्याला क्रोमॅफिन सेल्स असं म्हणतात. ह्या कॅटेचोलामाइन्स सिक्रेट करतात. तिथे काही गँग्लियॉन सेल्स पण असतात, ऑब्झर्व असतात तिथे गँग्लियॉन सेल्स. आणि ब्लड असतं पूर्ण ॲड्रिनल ग्लँडमध्ये. ते ब्लड असतं. त्याच्यामध्ये लार्ज मेड्युलरी व्हेन्स असतात या ग्लँडमध्ये. नाव ॲड्रिनल कॉर्टेक्स. हे जे ॲड्रिनल कॉर्टेक्स आहे याच्यामध्ये 3 कॉन्सेंट्रिक झोन असतात. स्टेरॉइड सिंथेसायझिंग सेल्सचे 3 कॉन्सेंट्रिक झोन असतात. याला ग्लोमेरुलोसा असं म्हणतात. दुसरं फॅसिक्युलेटा असतं आणि तिसरं रेटिक्युलारिस. हे 3 असतं. याच्यामध्ये बाउंड्रीज जर बघितल्या आपण या झोन्समधल्या तर ह्या बाउंड्रीज एकदम इनडिस्टिंक्ट असतात. हे जे झोन्स आहे त्याला कॅरेक्टरिस्टिक अरेंजमेंट असते सेल्सची. नाव ॲड्रिनल ग्लँडचा TS. त्याच्यामध्ये काय दिसतं ते आपण पाहू. आपण ॲड्रिनल ग्लँड ही पुढची म्हणजे आपण आता पॅन्क्रियाज जी ग्लँड बघितली, पॅन्क्रियाजच्या ग्लँडच्या नंतरची ही ॲड्रिनल ग्लँड आहे बरं का. ही मोस्ट ऑब्व्हियस अस्पेक्ट आहे हा ॲड्रिनल ग्लँडचा. याच्यामध्ये पार्टिशनिंग दिसतं 2 डिस्टिंक्टिव्ह कॉम्पोनंटमध्ये. एक पालर मेड्युला असतो सेंटरला आणि दुसरा डार्कर कॉर्टेक्स असतो सराउंडिंगला. ह्या टिश्यूमध्ये बऱ्याचशा ब्लड वेसल्स असतात म्हणून त्याला रिचली व्हॅस्क्युलराइज्ड म्हणतात. ॲड्रिनल ग्लँड ही रिचली व्हॅस्क्युलराइज्ड असते. त्याच्यामध्ये ए पार्ट आहे ॲड्रिनल मेड्युला. हा मेड्युला जो आहे मेनी लार्ज कॉलमनार सेलने बनलेला असतो. त्याला क्रोमॅफिन सेल्स असं म्हणतात. ह्या कॅटेचोलामाइन सिक्रेट करतात आणि सिंथेसिस पण करतात. काही गँग्लियॉन पण असतात तिथे. गँग्लियॉन सेल्स असतात त्या पण दिसतात तिथे. आणि पूर्ण ॲड्रिनल ग्लँडमध्ये जे ब्लड असतं त्याच्यामध्ये लार्ज मेड्युलरी व्हेन्स असतात या ग्लँडमध्ये. नाव ॲड्रिनल कॉर्टेक्स. ही जी ॲड्रिनल कॉर्टेक्स आहे याच्यामध्ये 3 कॉन्सेंट्रिक झोन्स असतात. स्टेरॉइड सिंथेसायझिंग सेल्सचे 3 कॉन्सेंट्रिक झोन्स असतात त्याच्यामध्ये. याला पहिलं असतं ग्लोमेरुलोसा, दुसरं फॅसिक्युलाटा आणि तिसरं रेटिक्युलारिस. असे 3 भाग असतात. आपण जर ह्या झोन्सच्या बाउंड्रीज बघितल्या तर त्या इनडिस्टिंक्ट आहे म्हणजे एकदम क्लिअरली दिसत नाही. ह्या झोन्समध्ये कॅरेक्टरिस्टिक अरेंजमेंट दिसते सेल्सची. आता आपण ॲड्रिनल ग्लँडचा TS पाहू. किडनीच्या अँटेरियर एंडवरती ही ॲड्रिनल ग्लँड असते आणि दोन्ही किडनीवरती 2 ॲड्रिनल ग्लँड असतात. या म्हणजे एका किडनीवर एक आणि दुसऱ्या किडनीवरती दुसरी. याच्यापासून पास होणारा जर आपण TS बघितला, ॲड्रिनल ग्लँडमधून पास होणारा TS, तर याच्यामध्ये आउटर व्हर्टिकली स्ट्रायटेड असं क्लिअर आपल्याला झोन दिसतो. स्ट्रायटेड झोन.
येलो कलरचा असतो हा. कॉर्टेक्समध्ये इनर सॉफ्ट हायली व्हॅस्क्युलर असा झोन असतो आणि डार्क ब्राऊन मेड्युला असतो. ही पूर्ण ग्लँड जी आहे ही फायब्रस कॅप्सूलने कव्हर झालेली असते, त्याला कव्हर असतं बाहेरून. त्याचा जो सेप्टा आहे तो कॉर्टेक्समध्ये डिवाइड होतो, त्यामुळे त्या सेप्टामुळे ती कॉर्टेक्स जी आहे ती डिवाइड होते आणि त्याचे 4 झोन्स पडतात. तर ते 4 झोनपैकी पहिला आहे झोना ग्लोमेरुलासा. हा जो झोन आहे हा कॅप्सूलच्या खाली सापडतो. याच्यामध्ये कॉलमनार सेल्स असतात. हा झोन जो आहे तो मिनरल आणि वॉटर बॅलन्सला कंट्रोल करतो बॉडीमध्ये आणि फॅट आणि कार्बोहायड्रेटचा ॲब्सॉर्प्शन पण घडवून आणतो. ॲक्टिव्ह हार्मोन जे याच्यामध्ये ते डीऑक्सिकॉर्टिकोस्टेरॉन आहे. हे पिट्युटरीच्या कंट्रोलमध्ये नसतं. नाव झोना फॅसिक्युलाटा. हा जो झोन आहे याच्यामध्ये कॉम्प्रेस्ड सेल्स असतात. याच्यापासून कॉर्टिकोस्टेरॉन सिक्रेट होतो आणि याच्यामुळे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम जे आहे ते कंट्रोल केलं जातं. हे जे हार्मोन आहे याच्यामुळे लिम्फोसाइटचं डिसइंटिग्रेशन होतं आणि त्यांच्या अँटीबॉडीज ज्या आहेत त्या मोकळ्या होतात. तिसरा आहे झोना रेटिक्युलारिस. हा मेडुलाच्या पुढे असतो. या झोनमध्ये पिगमेंटेड रेटिक्युलर सेल्स असतात. हा जो झोन आहे याच्यामध्ये सेक्स हार्मोन सिक्रेट करतात. नाव मेडुला याच्यामध्ये इरेग्युलरली डिस्पोज्ड सेल्स असतात. याच्यामध्ये इलास्टिक फायबर्स असतात आणि सिनुसॉइड्स असतात. लार्ज ब्लड स्पेसेस असतात याच्यामध्ये. नाव मेडुला सेल्स याच्यामध्ये ग्लॅन्युलर सायटोप्लाझम असतं. याच्यामध्ये डार्क स्टेन होऊ शकतं. ऑस्मिक वेपरमुळे याचं स्टेनिंग डार्क होतं. नाव काही मेडुलाच्या सेल्समध्ये क्रोमॅफिन बॉडीज असतात किंवा त्याला पॅरागँग्लिया असं पण म्हणतात. कॉर्टेक्स जे त्याला मेसोडर्मल ओरिजिन असतं आणि मेडुलाला न्यूरो एक्टोडर्मल ओरिजिन असतं. अबंडंट ब्लड सप्लाय असतो याच्यामध्ये कॉर्टेक्समध्ये. सो ही झाली ॲड्रिनल ग्लँडचं स्ट्रक्चर पाहिलं आपण TS मध्ये. ओके. नाव आता हार्मोन कोणते कोणते सिक्रेट होतात ॲड्रिनल मेडुला आणि त्याचे फंक्शन्स पाहू आपण. ॲड्रिनल मेडुलापासून कोणते कोणते हार्मोन सिक्रेट होतात आणि त्यांचे फंक्शन्स काय आहेत ते पाहू. ॲड्रिनालिन किंवा इपिनेफ्रिन हे हार्मोन फार महत्त्वाचं सिक्रेट होतं ॲड्रिनल ग्लँडपासून. ओके. यामुळे काय होतं, फ्राईट, फाईट आणि फ्लाईट याच्यासाठी बॉडी तयार होते. याचे बरेचसे इफेक्ट आहे ॲड्रिनालिनचे. पहिलं, ॲक्शन ऑफ हार्ट इन्क्रीज. हार्टची ॲक्शन इन्क्रीज होते ॲड्रिनालिनने. नंतर ब्रीदिंगचा रेट आणि डेप्थ हा सुद्धा ॲड्रिनालिनने वाढतो. नंतर मेटाबॉलिक रेट हा सुद्धा ॲड्रिनालिनने वाढतो. नंतर मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन जे आहे त्याचा फोर्स वाढतो ॲड्रिनालिनने. नंतर मस्क्युलर फटीग हे या ॲड्रिनालिनच्या ॲक्शनमुळे डिले होऊ शकतो. ब्लड सप्लाय जो आहे ब्लॅडरला आणि इंटेस्टाईनला तो ब्लड सप्लाय रिड्यूस करतात आणि मस्क्युलर वॉल जी आहे ती रिलॅक्स होते आणि स्पिंक्टर्स जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट होतात या ॲड्रिनालिनमुळे. आता दुसरा हार्मोन आहे नॉर ॲड्रिनालिन किंवा नॉर इपिनेफ्रिन. याच्यामुळे स्मॉल ब्लड व्हेसल आकुंचन पावते आणि त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. ब्लड फ्लो वाढतो. करोनरी आर्टरीजमध्ये ब्लड फ्लो वाढतो आणि हार्ट रेट जो आहे तो कमी होतो. याच्यामुळे सुद्धा नॉर ॲड्रिनालिनमुळे सुद्धा ब्रीदिंगचा रेट आणि डेप्थ वाढतो. म्हणजे खोल पण ब्रीदिंग होतं आणि फास्ट पण होतं. स्मूथ मसल फायबर्स जे आहेत ते रिलॅक्स होतात त्याच्यामुळे. इंटेस्टिनल वॉलमध्ये जे स्मूथ मसल्स असतात ते रिलॅक्स होतात या नॉर ॲड्रिनालिनमुळे किंवा नॉर इपिनेफ्रिन या हार्मोनमुळे जे ॲड्रिनालिन ग्लँड सिक्रेट करत असते. नाव
हार्मोन सिक्रेटेड बाय ॲड्रिनल कॉर्टेक्स. ओके. आणि तिचे फंक्शन्स मिनरल कॉर्टिकॉइड्स जे असतात, फॉर एक्झाम्पल अल्डोस्टेरॉन. ओके. तर याचं जे रेग्युलेशन आहे ते याच्यामध्ये होत असतं. सॉल्ट आणि वॉटर बॅलन्स याच्यामध्ये होत असतो. या ॲड्रिनल कॉर्टेक्सपासून जे हार्मोन सिक्रेट होतात त्यामुळे मिनरल कॉर्टिकॉइड्स असतात ते, त्याला अल्डोस्टेरॉन असं म्हणतात. त्यामुळे सॉल्ट आणि वॉटरचा बॅलन्स रेग्युलेट केला जातो. नंतर अल्डोस्टेरॉनचं जर समजा हायपर सिक्रेशन झालं, जास्त सिक्रेशन झालं, तर बॉडीतलं पोटॅशियम कमी होतं. त्यामुळे नर्व इम्पल्स ट्रान्समिशन जे आणि मस्क्युलर पॅरालिसिस होतो. त्याच्यामुळे अल्डोस्टेरॉन जर समजा जास्त सिक्रेट झालं तर मस्क्युलर पॅरालिसिस होतो. नर्व इम्पल्स ट्रान्समिशन कमी होऊन जातं कारण पोटॅशियम कमी होतं. कॉर्टिकोस्टेरॉइड्स जे किंवा ग्लुकोकॉर्टिकॉइड्स जे आहेत, त्याचं एक्झाम्पल आहे कॉर्टिसॉल, कॉर्टिसोन आणि कॉर्टिकोस्टेरॉन. याचं सिक्रेशन होतं. कार्बोहायड्रेटचं युटिलायझेशन होतं. फॅट आणि प्रोटीन बॉडीमध्ये तयार केले जातात. स्ट्रेस जर असेल तर हे ॲड्रिनल कॉर्टेक्समध्ये अल्डोस्टेरॉन जे आहे ते सिक्रेट होणं वाढतं, स्ट्रेस जर असेल तर. याचे अँटी इन्फ्लॅमेटरी इफेक्ट असतात मिनरल कॉर्टिकॉइड्सचे. हायपर सिक्रेशन जर झालं कॉर्टिसॉलचं तर कुशिंग सिंड्रोम होतो. ओके. नाव तिसरं अँड्रोजेन. अँड्रोजेन हे सुद्धा या कॉर्टेक्समधून, ॲड्रिनल कॉर्टेक्समधून सिक्रेट होत असतं. ॲड्रिनल कॉर्टेक्स सिक्रेट प्रिकर्सर्स, अँड्रोजेनचे प्रिकर्सर्स ते सिक्रेट करतात. त्याचं नाव आहे टेस्टोस्टेरॉन. सेक्शुअली मॅच्युअर मेलमध्ये हा जो आहे तर टेस्टिसमध्ये याची ॲक्शन होते आणि फिजिओलॉजिकल इम्पॉर्टन्स टेस्टिसमध्ये असतो. एक्सेसिव्ह प्रोडक्शन जर झालं मात्र याचं अँड्रोजेनचं, ॲड्रिनल अँड्रोजेनचं, त्यामुळे यंग बॉईजमध्ये प्रीमॅच्युअर प्युबर्टी येते. अँड्रोजेनचं सिक्रेशन मॅच्युरिटीच्या आधी असतं, पण एकदा सेक्शुअली मॅच्युअर झाला की नंतर अँड्रोजेनचं सिक्रेशन जे आहे त्याचा सिग्निफिकन्स काहीही राहत नाही. ओके. फिमेल्समध्ये ॲड्रिनल कॉर्टेक्स जो आहे तो अँड्रोजेनचा मेन सोर्स असते. त्याचं जर हायपर सिक्रेशन झालं तर फिमेलमध्ये मस्क्युलाइन पॅटर्न डेव्हलप होतो बॉडीमध्ये. हेअर, नंतर सेशेशन ऑफ मेन्स्ट्रुएशन हे फिमेलमध्ये डेव्हलप होतं या ॲड्रिनालिनच्या एक्सेसिव्ह सिक्रेशनमुळे. सो इथे आपण हे चॅप्टर जे 6वं तुमचं ते चॅप्टर पूर्ण केलं आणि इथे आपला फिजिओलॉजी हा कोर्स सुद्धा पूर्णपणे संपलेला आहे. तो पूर्ण टोटल टॉपिक मी तुमचा कव्हर केला. घरून शिकवायचं होतं आणि टू द पॉइंट शिकवून मी हा सगळा कोर्स तुमचा फिजिओलॉजीचा पूर्ण चॅप्टर म्हणजे पूर्ण बुक जे ते तुमचं वर्ड टू वर्ड कंप्लीट करून दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असतील किंवा कुठलाही एखादा भाग समजला नसेल, कुठला एखादा शब्द समजला नसेल, त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला जर समजा गुगलवरती पाहिल्यावरती सुद्धा त्या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे जर हे समजत नसेल तर तुम्ही मला कधी पण विचारू शकता. दुपारी 4 ते 6 पर्यंत फोन करून कधी पण विचारू शकता किंवा कॉमेंट टाकू शकता आणि त्या कॉमेंटमध्ये मला कधी पण प्रश्न विचारू शकता. मी त्या प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला लिहून देईन किंवा तुम्हाला मी तोंडी सांगेल.
सो तुम्हाला एखादा भाग समजला नसेल, एखादा शब्द समजला नसेल, त्याचा अर्थ समजला नसेल, हे शब्द तुम्हाला इंग्लिशच्या कॉमन डिक्शनरीमध्ये सापडणार नाही, कारण हे झुलॉजीचे शब्द आहे. आपल्या कॉलेजमध्ये मी झुलॉजीची डिक्शनरी सुद्धा एक आणलेली आहे, आपल्या लायब्ररीमध्ये ती उपलब्ध आहे. तुम्ही ती बघा, अभ्यास करा आणि मोठे व्हा. सो मी तुम्हाला हे टू द पॉइंट शिकवलं अशासाठी की एवढं जरी तुम्ही केलं तरी पुष्कळ आहे. तुम्हाला तुमची जी समजण्याची लेव्हल आहे त्या लेव्हलमध्ये मी तुम्हाला हे समजावून सांगितलेलं आहे. नुसतं मी जर समजा लेक्चर घेतलं तर ते बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अजून त्याची जाण पण नाही आहे काही, किंवा काही तुमच्या लक्षात पण नाही आहे, म्हणजे ते काही तुम्हाला तुमच्या कानावरून थोडंसंही ते गेलेलं नाही आहे. तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीमचे पूर्ण पार्ट सांगता येत नाही, किंवा एंडोक्राईन ग्लँडचे नावं सांगता येत नाही, किंवा आपल्या शरीरामध्ये डायजेस्टिव्ह ग्लँड्स कोणत्या आहेत त्यांचे नावं सांगता येत नाही, आपल्या शरीरामधल्या ऑर्गन्सचे नावं तुम्हाला सांगता येत नाही. अशी तुमची परिस्थिती असते. त्यामुळे टू द पॉइंट मी हे जे तुम्हाला अभ्यासाला दिलेलं आहे आणि ज्याचा अभ्यास केल्यामुळे तुमचे मार्क जे आहेत ते वाढणार आहे. पहिल्यांदा तुमचं जे सिलेबस आहे ते सिलेबसचा अभ्यास पूर्ण होणं आवश्यक आहे. तो अभ्यास तुमचा पूर्ण झाल्यावरती मग तुम्ही बाहेरचा अभ्यास करू शकता आणि अजून एक्सेसिव्ह नॉलेज मिळवू शकता. पण तुम्ही हा अभ्यास कमी केला आणि बाहेरचं नॉलेज खूप मिळवायचा प्रयत्न केला तर तुमच्या पेपरमध्ये मार्क कमी येतील, आणि मार्क मिळवणं पहिल्यांदा आवश्यक आहे. म्हणून किंवा पास होणं आवश्यक आहे. 5-5, 6-6 पेपर्स लागतात SYBSC मध्ये, कारण तुमचे पेपर जे ते युनिव्हर्सिटीमध्ये चेक होतात. तर असं व्हायला नको आणि तुम्ही व्यवस्थित चांगल्या मार्कांनी पास व्हावं याच्यासाठी मी तुम्हाला हे सगळं शिकवलं. आणि हा फिजिओलॉजीचा पूर्ण सिलेबस मी कंप्लीट केला. 2-3 लेक्चरमध्ये आपला बायोकेमिस्ट्रीचा पण पूर्ण सिलेबस संपून जाणार आहे, आणि मग पुढे आपण एपिकल्चर थोडंफार संपवण्याचा प्रयत्न करू अजून. ठीक आहे. सो इथे फिजिओलॉजीचा पूर्ण टॉपिक संपला, पूर्ण कोर्स संपला आणि आपला पोर्शन कंप्लीट झाला. सो फिजिओलॉजीचा पोर्शन मी पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. सो बाय. आजचं लेक्चर हे शेवटचं 1 तास 22 मिनिटांचं झालेलं आहे. सो इथे आता स्टॉप करू. तुम्हाला परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक.